भाग्यवंत म्हणो तया शरण गेले पंढरीराया, तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. भुक्ती मुक्तीचे ते स्थळ भोळे भाविका निर्मळ, तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. गायिले पुराणी तुका म्हणे वेदवाणी, तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. श्रीकांतं कमलावरं वररुचिं श्रेष्ठं रमावल्लभं, मोक्तारं कलिपनिकमग्न जनता वृन्दस्य भक्तप्रियं. गोपी गणवेष्टितं मधुरया वाण्या स्तुतं सज्जनैः, तं भीमा तटवासिनं प्रभुवरं श्री पांडुरंगं भजे. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमो, पांडुरंगा करू प्रथम नमन. दोसरे चरण संताचिया, दोसरे चरण संताचिया. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभं. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं, तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. जयांची केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. भाग्यवंत म्हणो तया शरण गेले पंढरीराया, तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता उपस्थित केलेला हा अभंग संत श्रेष्ठ वैराग्य शिरोमणी श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा असून या अभंगद्वारे तुकोबारायांनी भगवन नामाचं महत्व सांगण्याबरोबरच भाग्यवंताचं लक्षण सांगितलेलं आहे. विठ्ठल या क्षेत्र स्वरूप असलेल्या कोकम ठाण या गावाच्या परिसरातील लक्ष्मी मातेच्या या पवित्र प्रांगणामध्ये आपण ही नैमित्तिक कीर्तनाची सेवा करतो आहोत. कैलासवासी मथुराबाई त्र्यंबक पाटील लोहकणे यांचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे आणि या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्तानं पुण्यस्मरणानिमित्तानं असलेली ही नैमित्तिक कीर्तनाची सेवा आहे. या सेवेकरिता गावातील परिसरातील आणि दूरवरून आलेली अनेक गुणीजन मंडळी, ज्येष्ठ वारकरी मंडळी, महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू भगवानजी महाराज शास्त्री हे आहेत. आदरणीय गुरुबंधू, ज्येष्ठ गुरुबंधू असलेले जंगले शास्त्री महाराज आहेत. परमपूज्य श्रद्धानंद महाराज आहेत. हरी महाराज आहेत. तुकाराम महाराज बेलजाळीकर हे महाराज आहेत. रामकृष्ण महाराज चौधरी, अरुण भैया पगारे, सोपान काका बारहाते, भरत महाराज बारहाते, जंजाळ महाराज, कोकम ठाण, सडे, संवत्सर, शिंगवे, कोपरगाव या परिसरातील भजनी मंडळी आणि आपण सगळेजण सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या अभंगाचं काहीसं चिंतन आपल्याला या कीर्तनाच्या निमित्तानं करायचं आहे. प्रथम वर्ष श्राद्ध, प्रथम पुण्यस्मरण आहे. मगाशीच मी आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय भगवानजी शास्त्रींना म्हटलं, इतक्या लांब कसं काय कीर्तनाला यावं लागलं, म्हणजे तुम्ही इतकं लांब कसे आले किंवा मला इतकं लांब कसं काय यावं लागलं. परिसरातली मंडळी करत असतात, पण ते म्हटले त्यांची अशी इच्छा होती की ज्ञानेश्वर महाराज संस्थांचं कीर्तन इथं व्हावं. ते वारकरी जीवन जगणाऱ्या होत्या आणि त्यांच्याही कुटुंबातील बरीच मंडळी ही ज्ञानेश्वरीची उपासना वगैरे करणारी आहेत, म्हणून त्या निमित्तानं या ठिकाणी येणं घडलेलं आहे. तुकाराम महाराजांचा भाग्यवंताचं लक्षण सांगणारा हा अभंग आहे. तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये भाग्यवंत कुणाला म्हणायचं ते सांगितलेलं. हे पहा, जगातील लोकांच्या दृष्टीनं कोण भाग्यवान असेल, भाग्यवंत असेल ही गोष्ट वेगळी आहे.
जगातील लोक कशाला भाग्य समजत असतील, कशाच्या बळावरती एखाद्याला भाग्यवंत ठरवत असतील, या गोष्टी वेगळ्या आहेत. पण संत ज्या गोष्टीच्या बळावरती भाग्यवंत ठरवत असतात किंवा भाग्य म्हणत असतात, किंवा भाग्याची संतांच्या दृष्टीने असलेली जी परिमाणं आहेत, निकष आहेत, दंडक आहेत किंवा मीटर आहेत, या गोष्टी वेगळ्या आहेत. संसारिकांच्या दृष्टीनं जे भाग्य मानलं जातं किंवा एखाद्याला भाग्यवंत म्हटलं जातं, त्या गोष्टीचे निकष वेगळे आहेत, परिमाण ज्याला दंडक म्हणतात ते वेगळे आहेत. संसारातील लोक कुणाला भाग्यवंत म्हणतात किंवा कशाला भाग्य म्हणतात, तर काही गोष्टीच्या प्राप्तीमुळं संसारातील लोक भाग्य ठरवत असतात. अशा अनंत गोष्टी आहेत, पण त्याचा अंतर्भाव शास्त्राने आणि संत पुरुषांनी 2-3 गोष्टीत केलेला आहे. त्याचा निषेध संतांनी केलाय. पुढे त्याचा थोडक्यात विचार आपल्याला करायचा आहे. धनप्राप्तीला संसारिकांनी भाग्य मानले. ज्याच्याकडे प्रचंड प्रमाणात, विपुल प्रमाणात, मुबलक प्रमाणात धन आहे, त्याला भाग्यवंत मानण्यात येते. संसारामध्ये, व्यवहारामध्ये संत त्याला भाग्य मानणार नाहीत, ते आपण पाहणारच आहोत. पण संसारी लोक भाग्य कशाला म्हणतात आणि संत त्याला भाग्य का म्हणत नाहीत, याचा विचार करून आपल्याला अभंगाचा थोडक्यात विचार करायचा आहे. खरी तर आता आमच्याकडे 12 वाजण्याची वेळ म्हणजे कीर्तन संपण्याची वेळ आहे, पण इथं सुरू झालेलं आहे, लक्षात आलं का? पण एखादा तास तरी आपल्याला त्याचं चिंतन एखाद्या चरणाचं का होईना करावं लागेल. संसारिकांच्या दृष्टीनं भाग्याचा पहिला निकष आहे, त्याच्याकडे धन असलं पाहिजे. धनवंताला व्यवहारातील लोक भाग्यवंत म्हणतात, आणि त्याला कारणही तसंच आहे. जर धन असेल तरच त्याला मान्यता जगामध्ये प्राप्त होते. धनवंताला की सर्व मान्यता हे जगी, सर्व मान्यता, 1-2 प्रकारची मान्यता नाही, असली नसलेली सगळी लक्षणं त्याच्या ठिकाणी चिटकावण्यात येतात. जर त्याच्याकडे काय असेल, धन असेल. एक सुद्धा गुण त्याच्या ठाई नसला, पण त्याच्याकडे जर धन असेल तर सगळे लोक त्याला गुणवान म्हणत असतात. आता या ठिकाणी उभं राहून 2 शब्द नीट बोलता येत नसतात, पण तो जर धनिक असेल तर लोक म्हणतात पाटलांचं वक्तृत्व फार छान आहे. आता वक्तृत्व नाही म्हणतायत, ते वक्तृत्वच म्हणत असतात. पण कशाच्या बळावरती? धनाच्या बळावरती. पण एखाद्याकडे अनंत असे गुण आहेत, गुणांची तो राशी आहे, पण त्याच्याकडे धन नसेल, दारिद्र्य नावाचा दोष असेल, तर शास्त्रकार म्हणतात दारिद्र्य दोषो गुणराशी नाशी. दारिद्र्य हा असा महाभयंकर दोष आहे. निर्धनता जर असेल तर त्याच्याकडे असलेल्या गुणांकडे लोकांचं लक्ष जात नाही, पण जर धनिक असेल तर त्याला सगळे गुण काय केले जातात, चिटकवले जातात. सर्वे गुणा हा कांचनमाश्रय. सोन्याच्या, धनाच्या, पैशाच्या आश्रयाला सगळे असले नसलेले गुण येतात, हे जगातील लोकांना ठाऊक आहे. म्हणून धन मिळवण्याचा सदोदित प्रयत्न माणूस करताना आपल्याला दिसत असतो. रात्र दिवस, त्याला काहीच रात्र न कळे, दिवस न कळे, रात्र दिवस धन प्राप्तीच्या मागे लागलेला माणूस दिसून येतो. तो एवढ्याच करता की धनाला व्यावहारिकांनी भाग्याचं निकष मानलेलं आहे. ज्याच्याकडे धन असेल त्याला भाग्यवंत मानण्यात येतो. म्हणून धन हे एक भाग्याचं लक्षण संसारिकांच्या दृष्टीने आहे. दुसरं लक्षण आहे अनुकूल, सुस्वरूप, कुलवान, गृहकार्य दक्ष, पत्नी प्राप्त होणं. याला व्यावहारिक लोक काय म्हणत असतात, भाग्य म्हणत असतात. आणि व्यावहारिकांच्या या मान्यतेला आणखी दुजोरा दिलेला दिसून येतो आपल्याला. कोणी? नीतिशास्त्रकारांनी, जे संसारिकांचेच प्रतिनिधी आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी सांगितलं अशी अशी पत्नी प्राप्त व्हायला भाग्य लागतं. म्हणतात अनुकूलाम विमलांगीम कुलजाम कुशलाम सुशील संपन्नाम पंचलकाराम भार्याम भाग्योदया लभते. ते म्हणतात हे 5 ल नावाची अक्षर ज्या स्त्रीमध्ये आहे, ती स्त्री पत्नी म्हणून लाभणं हे भाग्यानं घडतं म्हटलं. अनुकूलाम ल आलं त्याच्यात. पतीच्या मताचं अनुसरण करणारी अशी पत्नी प्राप्त होणं हे भाग्यानंच प्राप्त होतं म्हणतात. आता खरं तर मला वाटतं हा श्लोक म्हणजे अंधश्रद्धा असली पाहिजे असं काही नसेल, पण काय सांगताय. अनुकूला पतीच्या सर्व गोष्टीला अनुकूल असलेली, विमलांगी म्हणजे सुंदर असलेली, कुलजाम चांगल्या कुळामध्ये उत्पन्न असलेली, कुलवान असलेली, कुशलाम गृहकार्य दक्ष असलेली, आणि सुशील संपन्नाम म्हणजे चारित्र्य संपन्न असणारी अशी पत्नी ते म्हणतात भाग्यानं प्राप्त होते. आता हा श्लोक मी फार पूर्वी पाठ केलाय, पण तेव्हापासून हा श्लोक कोणी लिहिलाय त्याला शोधतोय. कधी जर भेटेल तो शास्त्रकार तर त्याला सांगेल अरे बाबा ह्या 5 लाखांची गरज राहिली नाही, काळ असा आलेला आहे, कशी का होईना मिळणं त्यालाच भाग्य म्हणतात. विठ्ठल यातून
गोष्ट एवढीच घ्यायची की अनुकूल पत्नी प्राप्त होणं याला देखील व्यावहारिकांनी भाग्याचं लक्षण मानलेलं आहे. आणि तिसरी गोष्ट पोटी संतती जन्माला येणं याला व्यावहारिकांनी काय मानलेलं आहे? भाग्य मानलेलं आहे. नाहीतर मग धन ही आहे, अनुकूल कुलवान गृहकार्य दक्ष अशी पत्नी प्राप्त आहे, पण जर पोटी संतती नसेल तर तो संसारी मनुष्य स्वतःला किंवा अन्य लोक त्याला दुर्दैवी म्हणत असतात. राजा दशरथाचे या रामादी चारही भावंडांच्या जन्माच्या पूर्वीचे उद्गार आहे. पुत्रहीनस्य मे राज्यम सर्वम दुःखाय कल्पते. तो म्हणतो पुत्रहीन असलेल्या मला हे सगळं राज्य दुःख स्वरूप वाटतंय. मग त्याला धन नव्हतं का? होतं. अनुकूल कुलवान गृहकार्य दक्ष अशा चारित्र्य संपन्न स्त्रिया नव्हत्या का? 3 होत्या की. पण तरी देखील पोटी संतती नसल्यामुळे तो स्वतःला दुर्दैवी समजतो. मला सांगायचं हे की धन प्राप्ती, अनुकूल पत्नी प्राप्ती आणि पुत्र प्राप्ती याला व्यावहारिकांनी भाग्याचं लक्षण मानलेलं आहे. विठ्ठल हे पहा, संत याला भाग्य मानणार नाहीत हे सरळच आहे, सरळच आहे. भाग्य तरी नो हे धन भाग्य तरी नोय धनपुत्र संत तर म्हणतात हे भाग्याचं काय नाही, लक्षणच नाही. निकटवास बरा संतापायी, संत चरणांचा आश्रय प्राप्त होणं हे खरं भाग्य आहे. धन प्राप्त होणं, पुत्र प्राप्त होणं, पत्नी प्राप्त होणं हे काही भाग्य नाही. कोण म्हणतंय? संत म्हणतात. मी बोलून गेलो, संत तर याला भाग्य म्हणणार नाहीतच, हे उघडच. आपण ज्याला ज्याला भाग्य म्हणू त्याला संत काही भाग्य म्हणणार नाही, ही गोष्ट उघड आहे, वेगळेपणानं सांगण्याची गरज नाही. पण जे संसारी लोक या धन दारा पुत्र प्राप्तीला भाग्य म्हणतात, विचारांती ते सुद्धा याला भाग्य मानायला तयार नसतात. विठ्ठल धनाला व्यावहारिकांनी भाग्याचं निकष मानलंय, ठीक आहे. म्हणून धन प्राप्ती करता सदोदित प्रयत्न व्यावहारिक माणसं करताना आपल्याला दिसतात, ठीक आहे. पण धनाच्या बळावरती एखाद्याला भाग्यवान ज्यावेळेस संसारिक ठरवत असतात त्यावेळेस ते आपल्या मतावर ठाम नसतात. कधी त्याला दुर्दैवी ठरून मोकळे होतील काही सांगता येत नाही. एक श्लोक मला आठवतो या निमित्तानं. साहित्यामध्ये असा श्लोक आलेला आहे की जे सज्जन लोक असतात, साधू पुरुष असतात, संत जन असतात, ते सहज जरी बोलले तरी त्यांचं सहज बोललेलं काळ्या दगडावरची रेघ असते. त्यांचं बोलणं कधीच बदलत नाही. आणि म्हटले तुमचं आमचं सुद्धा बोललेलं रेघच असते म्हटले, पण पाण्यावरची रेघ असते. लक्षात आलं? सद्भिस्तु लीलया प्रोक्तम शिलालिखितम अक्षरम असद्भिस्तु शपथे नापी जले लिखितम अक्षरम. जे सज्जन लोक आहेत, साधू लोक आहेत, ते एकदा बोलले आणि तेही लीलया प्रोक्तम, सहज बोलले. सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास, जयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद. याभी स्वैर कथास्तेषाम उपदेशाः भवन्ति ताहा भवभूतींनी असं म्हटलेलं आहे. स्वैर जरी बोलले तरी ते जगाच्या कल्याणासाठी असतं. म्हणजे काळ्या दगडावरची शिला लिखितम अक्षरम, शिलालेख. आता आपण सगळे पवित्र अशा या गोदा गंगेच्या तीरावर आहोत आणि गोदा तटे निर्मळे देवदेवितांची रावळे, संत महंत मेळे दिवस जाय सुखाचा असं वर्णन केलेलं आहे. प्राचीन मंदिर आपल्याला या गोदाच्या दोन्ही तटाला आढळतील आणि त्या कधी कधी त्या मंदिराच्या खांबावरती लेख लिहिलेले आढळतात. त्याला शिलालेख, शिला म्हणजे दगड, त्या शिळेवर लिहिलेला लेख. तो काळाच्या दृष्टीने सुद्धा अमीट असतो. लक्षावधी वर्ष तसेच ते लेख टिकून राहतात. हे पुरातत्व विभागाचे लोक असतात, ते त्याचे अभ्यासक असतात, ते सांगू शकतात हा लेख साधारणतः किती सालापूर्वी लिहिलेला असला पाहिजे. आता आम्ही जिथून आलो नेवासे क्षेत्रावरून, माऊलींच्या मंदिरातून, म्हणजे माऊलींनी आणि सगळ्या चारही भावंडांनी जिथं 2.5 वर्ष सुमारे वास्तव्य केलं, ज्ञानेश्वरी अमृतानुभव ग्रंथाची काय केली, रचना केली.
वारकरी संप्रदाय तिथून उगम पावला. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालय. भागवत धर्म मंदिराची जी संकल्पना मांडलेली आहे, तर ज्ञानेश्वर महाराजांनी तत्वज्ञानाचा पाया या संप्रदायाचा जिथं रचला ते नेवासा, आणि त्यातील करवीरेश्वराचं मंदिर, त्यातील तो खांब, त्या खांबाला पाठ देऊन ज्ञानोबाराय बसले. त्या खांबावर लेख आहे, त्याला शिलालेख म्हणतात. आणि इतिहास तज्ञांच्या मते ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वकालीन तो लेख आहे. आणि त्या लेखाचा एकंदर गोषवारा असा आहे की ते जे मंदिर होतं करवीरेश्वर महादेवाचं, त्या मंदिराचा व्यवहार नीट चालावा दिवाबत्ती म्हणून त्या काळातील धनिकानं तिथं मदत केलेली होती. विठ्ठल. माझा ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्व काळातील तो लेख तसाच्या तसा आहे की नाही. मला काय सांगायचंय, साधू पुरुष सहज जरी बोलला तरी त्याचं बोलणं दगडावरची रेग आहे. आणि ते म्हणले तुमचं आमचं शपथ घेऊन जरी बोललं, शपथ हे नापी, त्यांचं लिलया प्रोक्तम, आणि आपलं शपथ घेऊन बोललं तरी देखील रेगच आहे, लिहिलेलंच आहे. पण कशावर? जले लिखितम अक्षरम, पाण्यावर लिहिलेलं. आता एखाद्याला शब्द दिला तुझं काम मी नक्की करील, आणि उद्या जर विचारलं तर तो म्हणतो मी तसं म्हटलंच नव्हतं. ते पुढारी लोक तसंच म्हणायचे पूर्वी. ज्यावेळेस इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता, प्रिंट मीडिया होता, ते काहीतरी भाषण करायचे, मग आपले जे पत्रकार बांधव, लघु लेखक थोडक्यात ते लिहायचे, त्याची बातमी विस्तारानं दुसऱ्या दिवशी यायची. काहीतरी बरळून गेलेले असायचे ते पत्रकार बिचारे जसंच तसं छापायचे. हे म्हणायचे मी तसं म्हणालोच नव्हतं. बरं, हा म्हणाला की नाही हे पाहायची काही सोय नव्हती. आता मात्र तसं म्हणता येणार नाही, मी म्हणालोच नव्हतं. आता लोक कॅसेट काढून दाखवतील, बघ तुझा प्रताप काय बोलला. मग त्यांनी देखील त्यांचं वाक्य बदलवलं. मी असं म्हणालच नव्हतं असं नाही म्हणत ते, माझा तसा म्हणण्याचा भाव नव्हता. विठ्ठल. म्हणजे सामान्य माणूस आपल्या मतावर ठाम राहत. आज एखाद्याला धनबळानं भाग्यवंत ठरवलं तर ते धन त्याच्या सर्वनाशाला कारण ज्या वेळेस ठरतं, त्याच वेळेस हे जगातील लोक त्याला दुर्दैवी ठरून काय होतात, मोकळे होतात. एखाद्याला अनुकूल कुलवान गृहकार्य दक्ष पतिव्रता पत्नी प्राप्त झाली, सगळ्या गावानं त्याचं भाग्यवंत म्हणून कौतुक केलं, पण कदाचित ती स्त्री त्याच्या सर्वनाशाला कारण ठरली तर लक्षात आलं का? सगळे लोक त्याला काय म्हणून मोकळे होतात, दुर्दैवी. त्या नीतिशास्त्रकारांनी देखील म्हटलेलं आहे, कांता रूपवती शत्रुहू. विठ्ठला. कळालं तर ठीक, नाही कळालं तर काही अडचण नाही. त्या शूटिंग वाल्याने विचारलं होतं लावू का नको, म्हटलं लाव. आता तिकडे असल्यानंतर काही आम्ही असं बोलून जातो, लोक तेवढंच वाक्य घेऊन पुन्हा मग जबाबदारी असल्यामुळे बहुतेक ते लावूच देत नाही आम्ही. पण इथं काही तसं काही बोलायचं काही कारणच नाही. आता लांब आलेलं त्यामुळे तुम्ही कसं काय वारी करत नाही असंही तुम्हाला दम देता येणार नाही मला. असं तिकडे बोलून जातो आम्ही, मग ते शूटिंग होण्याची भीती असते. असं व्यावहारिक माणसं आपल्या मतावर ठाम नसतात. म्हणून व्यावहारिकांना विचारण्यात अर्थच नाही. आपण जर व्यावहारिकांना आज विचारलं तुमच्या दृष्टीनं भाग्यवंत कोण, तर ते एखाद्याला धनबळानं, पुत्रप्राप्ती बळानं, अनुकूल कुलवान स्त्री प्राप्ती बळानं त्याला काय म्हणतील, भाग्यवंत. आणि पुन्हा त्याला दुर्दैवी ठरवून काय होतील, मोकळे होतील. मग जे आपल्या मतावर ठाम नाहीत त्यांना विचारण्यात अर्थच नाही. जे आपल्या मतावर ठाम आहेत, आज विचारलं तेच सांगतील, हजारो वर्षानंतर विचारलं तरी देखील तेच बोलतील. अशा संतांनाच आपण विचारूया, तुमच्या दृष्टीनं भाग्यवंत कोण. अभंगाचं पहिलं. भाग्यवंत मनोदया, भाग्यवंत मनोदया, भाग्यवंत मनोदया, भाग्यवंत
शरण गेले पंढरीराया. सरळ आपण तुकाराम महाराजांनाच विचारलं. सगळ्या संतांना काही विचारत आलो नाही, तेवढा वेळ राहिला नाही. नाही तर शंकराचार्यांपासून जर सुरू केलं असतं ते म्हटले असते कौपीनवंत खलु भाग्यवंत वेदांत वाक्येषु सदा रमंत भिक्षान्न मात्रेण चतुष्टिमंत अशोकमंत कर्णे चरंत कौपीनवंत खलु भाग्यवंत. जाऊ द्या आता त्यांचा विषय सोडून द्या, कारण तो श्लोक कळणं दुरापास्त, त्याचा अर्थ कळाला तर तो पटणं जरा कठीण. त्यामुळे तुकाराम महाराजांची भाषा कळायलाही सोपी आणि पटायला जरा सोपी जाईल. म्हणून तुकाराम महाराजांना विचारलं, तुकोबाराय तुमच्या दृष्टीनं भाग्यवंत कोण? त्यांनी सांगितलं, आम्ही त्यांना भाग्यवंत म्हणतो जे पंढरीनाथाला शरण गेलेले आहे. चरणाची भाषा सोपी आणि त्याचा अर्थ देखील काय सोपा. जे भगवंताला शरण गेले त्यांना आम्ही काय म्हणतो? भाग्यवंत म्हणतो. पण आता तुकाराम महाराजांच्या स्वभाव वैशिष्ट्याचा जर विचार केला तर उठ सुट ते काही कोणाला कोणती पदवी द्यायला मोकळे. आपलं आपलं वेगळं आहे, ते खाता आपल्याकडे. एखाद्याच्या गळ्यात माळ नसली तरी या हरिभक्तीपरायण म्हणत असतो आपण. लक्षात आलं? तुकाराम महाराजांचा स्वभाव मात्र भयंकर आहे. ते सहजासहजी कोणाला तू महात्मान, तू महाराज, तू थोर, तू भाग्यवंत असं काही म्हणणार नाही. त्यांनी केलेलं लक्षण नीट पाहून घ्यावं लागेल. त्याच्या आधी त्यांच्या स्वभावाचं जे वैशिष्ट्य आहे ते थोडक्यात आपण पाहू. तुकोबारायांचं आणि देवाचं एकदा भांडण झालं. त्याचं झालं असं की देवानं सांगितलं तुकोबारायांना, ह्या माणसाला तुम्हाला काय म्हणावं लागेल? संत म्हणावं लागेल, सत्कार करावा लागेल, त्याच्याविषयी बोलावं लागेल, संत म्हणावं लागेल. तुकोबारायांनी त्या माणसाकडे बघितलं, आपाद मस्तक, डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत बघितलं. संतत्वाची कोणतीच अंतर्बाई हे चिन्ह त्या माणसाच्या ठिकाणी नव्हती. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा याचा पत्ताच नव्हता. हृदय कळवळा तर नव्हता. तुकोबारायांनी विचार केला, देवानं मला या माणसाला संत पदवी द्यायचं कसं काय सांगितलं? तुकोबारायांनी सांगितलं, मी काय म्हणणार नाही, याला संत मानणार नाही. भांडण विकोपाला गेलं. देव दम देऊ लागले तुकोबारायांना, धमकी देऊ लागले. त्यावेळी तुकोबाराय म्हणतात, करीसी ते देवा करीसी ते देवा करी माझी सुखे. करीसी ते देवा करी माझी सुखे. परी विद्या मुखे न म्हणे परी न म्हणे सत. महाराजांना धमकवायला सुरुवात केल्यानंतर तुकोबाराय म्हणतात, देवा तुला माझं काय करायचं ते करून घे. हे म्हणतो की नाही आपण भांडणामध्ये एकमेकाला म्हणत असं, तुला काय करायचं करून घे. तसं तुकोबाराय म्हटले, देवा तुला काय माझं करायचं ते करून घे, पण या माणसाला मी काही संत म्हणणार नाही. कुणाला? जया राज्य द्रव्य करणे उपार्जना वशदंभमाना इच्छे झाले, ज्यांना राज्य मिळवायचंय, द्रव्य मिळवायचंय, दंभमानाधिकांना जे वश झालेले आहेत आणि पुन्हा संत म्हणून घ्यायचंय, मी त्यांना संत म्हणणार नाही. मग असा भयंकर स्वभाव तुकाराम महाराजांचा आहे. कालच विषय झाला होता, त्या देवसाड्याला गेलो कीर्तनाला. म्हटलं ह्या विश्वस्तांपैकी फक्त हे कृष्ण भाऊ ओळखीचे होते, ते पाठ ऐकायचे आमच्या ऑनलाईन. बाकीच्यांचा तर काही संबंध नव्हता. आम्ही यायला नकार दिला होता, पण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आमचे भगवानजी महाराज ते म्हटले तुम्हाला यावंच लागेल. मी म्हटलं माझा स्वभाव असा आहे, या स्थानावर बसलं की गाढवाला गोपाळ शेठ म्हणावं लागतं. आमचा स्वभाव असा आहे, आम्ही कधी कधी गोपाळ शेठलाच गाढव म्हणतो. विठ्ठल आमची मोठी मोठी गुरुबंधू मंडळीत आम्ही स्वामी महाराजांकडे एकत्र शिकलो. म्हणजे हे आमच्या अगोदर शिकलेली मंडळी आहेत. आणि यांनी आग्रह केला आणि सगळं आश्वासन दिलं म्हणून मग आम्ही या ठिकाणी आलो. नाही तर आम्ही एकांतात राहणारी माणसं, आपलं वाचन करत राहायचं. 4-2 जण आले शिकवायचं, नाही तर मग पडोनी राहीन तर ठेव कुठं झंझटीत करीत बसले. पण तशी काही झंझट वाटायला आली नाही. ही सगळी माणसं आमच्या मागं आहेत. विठ्ठला तुकाराम महाराज सहजासहजी कोणाला कोणती पदवी बहाल करायला मोकळे नाही. पण या ठिकाणी त्यांनी भाग्यवंत म्हटलं, कशाच्या बळावर म्हटलं ते पाहावं लागेल. शरण गेले पंढरीराया, पंढरीनाथाला जे शरण गेले त्यांना आम्ही भाग्यवंत म्हणतो. मग कदाचित आपल्याला असं वाटेल की तुकाराम महाराजांनी आम्हाला बी भाग्यवंत म्हटलंय की काय, कारण आम्ही वारी करतो, कीर्तन करतो, कीर्तन करवतो, कीर्तन ऐकतो, सेवा करतो, अनुष्ठान इत्यादी करतो. ठीक आहे, आपल्याला देखील तुकाराम महाराज भाग्यवंतच म्हणतील. पण आपली वारी करणं, कीर्तन करणं, कीर्तन ऐकणं, सेवा करणं हे शरणागतीच्या प्रकारात येत असेल तर विठ्ठला
इत्यादीच्या पाठीमागचा उद्देश केवळ जर परमात्मा असेल तर तुकाराम महाराज निश्चितच या चरणामध्ये आपल्याला काय म्हणतात, भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरीराय राया. आपल्याला तुकाराम महाराजांच्या दृष्टीनं, शास्त्राच्या दृष्टीनं, ज्ञानोबारायदी संत पुरुषांच्या दृष्टीनं शरण जाणं म्हणजे काय हे थोडक्यात पाहावं लागेल. वेळेला शरण जाऊन पाहावं लागेल, त्यावेळेस आपल्याला कळेल तुकाराम महाराजांनी नेमकं भाग्यवंत कुणाला म्हटलेलं आहे. कारण सगळी मेघ तिथंच आहे, विठ्ठला. शरणागतीचं विस्तृत चिंतन शास्त्रामध्ये आहे. केवळ या शरण गेले पंढरीराय एवढ्याच चिंतन करायचं असेल तर 8 दिवस सुद्धा पुरणार नाहीत. कारण अल्पाक्षरम असंदिग्धम अशा प्रकारचं हे काय आहे, सूत्रमय असलेलं काय आहे, वाङ्मय आहे. जैसे बिंबदरी बचकीची एवढे परिप्रकाशासी त्रैलोक्य थोकडे. शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. संतांचे शब्द आणि त्याचा होणारा अर्थ किती व्यापक आहे. ज्ञानोबारायांनी स्वतःच्या शब्दाबद्दल बोललो, आकाशामध्ये आलेला जो सूर्य आहे तो या भूमंडळावरून जर पाहिला तर केवढा दिसतो, बचकेत मावेल एवढा दिसतो. बचक म्हणजे मुठभर. या प्रमाण भाषेतील शब्दाला पर्यायी ग्रामीण शब्द काय आहे, बचक भर. शहरी माणसाला विचारलं किती फुटाने घेतले शेंगदाणे, मूठ भर घेतले असं म्हणेल. आणि ग्रामीण माणसाला घेतले बचक भर. बचक शब्द वापरला. बिंबदरी बचकीची एवढे, पण त्याचा प्रकाश काय बचकेत मावेल एवढा आहे का. परिप्रकाशासी त्रैलोक्य थोकडे. या त्रिभुवनालाही प्रकाशित करून तो प्रकाश उरतोच आहे. हा दृष्टांत, हे उदाहरण कशा करता दिलं ज्ञानोबारायांनी, शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. ज्ञानोबाराय म्हणतात आम्ही वापरत असलेले जे शब्द आहेत, समर्थ शब्द जे आहेत, त्याच्या अर्थाची व्यापकता त्या रीतीने जाणावी. गीतार्थेसी विश्वभरू. लक्षात आलं, तैसा वागविलास विस्तारू गीतार्थेसी विश्वभरू. आनंदाचे आवारू मांडू जगा. त्यामुळं संतांच्या शब्दाच्या अर्थाची व्यापकता खूप मोठी असल्यामुळे आपल्याला थोडक्यात गरिबी हटाव योजना थोडक्यात बघायचं. विठ्ठला. भक्ती शास्त्र कशाला शरणागती म्हणतं आणि वेदांत शास्त्र कशाला शरणागती म्हणतं, थोडक्यात बघायचंय. एवढं चरण झालं तरी आपल्याला काय आहे, पुष्कळ आहे. भक्तिशास्त्राचे जे महान आचार्य नारद महर्षी, त्यांनी शरणागतीचे 6 प्रकार सांगितलेले आहे. पहा, 1.5 श्लोक आहे. अनुकूल्यस्य संकल्पः प्रातिकूल्यस्य वर्जनं रक्षिष्यतीति विश्वासः गोप्तृत्ववर्णनं तथा आत्मनिक्षेपकार्पण्ये षड्विधा शरणागतिः. शरणागती किती प्रकारची आहे, 6 प्रकारची आहे. शरणागतीचे 6 प्रकार भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं नारदांनी सांगितले. कारण नारद भक्तीचे महान आचार्य आहे. नारद भक्ती सूत्र ग्रंथ त्यांचा काय प्रसिद्ध, अथा तो भक्ती व्याख्यास्यामः. आता आम्ही भक्तीचे व्याख्यान करतो असं ते म्हणतात. म्हणून त्यांनी सांगितलेले हे 6 प्रकार जेवढे लक्षात राहतील तेवढे ठेवा. अनुकूल्यस्य संकल्पः. ज्या श्री गुरूंना, ज्या संत पुरुषांना किंवा ज्या देवाला आपण शरण गेलेलो आहोत त्याला जे अनुकूल आहे तेच जो करतो, समजायचं हा शरण गेलेला आहे. शरणागतीचा पहिला प्रकार याच्या जीवनात आलेला आहे. देवाला जे अनुकूल आहे, देवाला जे आवडतं तेच जो करतो. काय आवडतं देवाला, आवडे देवासी तो ऐका प्रकार. 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 नामाचा उच्चार रात्रंदिवस. नामाचा उच्चार रात्रंदिवस. नामाचा उच्चार रात्रंदिवस. नाथ महाराजांनी सांगितलं. कारण त्यांना देवाची आवड निवड ठाऊक असल्यामुळं देवाला नेमकं काय आवडतं तेच सांगू शकतात. आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस. रात्रंदिवस त्याच्या नामाचा उच्चार करणं त्याला आवडतं. असं देवाला जे जे आवडतं ते जो करतो, समजायचं याच्यामध्ये शरणागतीचा पहिला प्रकार आलेला आहे. देवाला आवडणारी जो भक्ती करतो हिची थोर भक्ती. आवडते देवा संकल्पावी माया संसार. मनाला वाटेल तेच करून ते देवाला आवडावं अशी अपेक्षा करत नाही, तर देवाला खरोखर जे आवडतं तेच जो करतो, हा कितवा प्रकार आहे भक्तीचा, शरणागतीचा. पहिला प्रकार आहे देवाला आवडतं तेच करणं. दुसरा प्रकार आहे प्रातिकूल्यस्य वर्जनम. देवाला जे आवडत नाही, देवाला जे प्रतिकूल आहे ते न करणं. काय नाही आवडत देवाला, बऱ्याच गोष्टी आहेत देवाला. मोही छल छिद्र कपट ही भावा सांगितलेलं आहे. मला छळ छिद्र कपट इत्यादी गोष्टी आवडत नाहीत. बहुधा देव बऱ्याच गोष्टी क्षमा करतो, पण अहंकार देवाला अजिबात आवडत नाही. तिळ मात्र जरी होय अभिमान मेरू तो समान. भारदेवा. तिळ मात्र जरी अभिमान त्या भक्ताच्या अंतकरणात असेल तर तो देवाला मेरुतुल्य वाटतो. म्हणून तर भक्तांना रोज प्रार्थना करावी लागते. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. कारण
काय नवल अहंकाराची गोठी विशेषे न लगे अज्ञानापाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. देवाला अभिमान अहंकार अजिबात आवडत नाही. म्हणून देवाला जे आवडत नाही ते न करणं हा कितवा प्रकार आहे शरणागतीचा? दुसरा. पहिला जे आवडतं तेच करणं, दुसरा जे आवडत नाही ते न करणं, तिसरा रक्षिष्यती इति विश्वास. देव माझं रक्षण करेलच करेल असा देवाविषयी अंतकरणात दृढ विश्वास हा शरणागतीचा तिसरा प्रकार. विठ्ठल. त्या भीमाच्या जीवनामध्ये दिसून येतो की नाही आपल्याला? पांडवांनी ज्यावेळेस यज्ञ करण्याचं योजलं त्यावेळेस मुख्य अतिथी म्हणून भगवंताला आमंत्रित करण्याचं ठरवलं आणि आमंत्रण पत्रिका वाटण्याचं काम कोणावर? भीमावर. आता तरी भीमसेन उभी थू, तो दुर्योधन म्हणतो तसं भीमसेन आळशीच पडून राहीन तर ठाई. आम्हाला सुद्धा पत्रिका कधी येतात माहितीये का? त्या दिवशी कधी आली नारायण वाडीची पत्रिका आम्हाला दुपारी आली, संध्याकाळी जागर होता. लक्षात आलं का? असाच कोणीतरी भीम असेल पत्रिका देणार नक्कीच. असं आहे. आधी आली 6 तास आधी आली होती बरोबर दुपारी. त्या भीमाकडं आमंत्रण पत्रिका देण्याचं काम, पण त्याने काय देवाला आमंत्रण दिलेलं दिसलंच नाही. 1-2 दिवसावर तो यज्ञाला पांडवांनी त्याला सावध केलं. तो म्हटला अजून पुष्कळ वेळ आहे, देता येईल. अगदी तो यज्ञाचा दिवस उजाडला, काही काळ राहिला तरी तो म्हटला थांबा अजून 1-2 तास आहेत. ते म्हटले याच्याकडे अशी काही वेगवान यंत्रणा आहे की काय आताच्या सारखी व्हॉट्सअप सारखी? अगदी काही मिनिटं राहिलेले असताना ते पांडव त्याच्याकडे आले. त्यावेळी त्याने सांगितलं हो आता जातो म्हणे. ते म्हटले आता हा जाणार कधी, आमंत्रण देणार कधी, देव येणार कधी? बरं पत्रिका शोधायच्या ऐवजी तो गदाच शोधू लागला कुठे ठेवली. बरं विचारायची सोय नाही. म्हटले बघू द्या. त्याने गदा घेतली, बाहेर आला. लोक यांना वाटलं हा जाणार कधी, येणार कधी. त्याने सांगितलं जरा बाजूला हा. ते म्हटले याचा व्यायाम वगैरे राहिला असेल काहीतरी. त्याने ती गदा काय केली स्वतः भोवती भिरकावली, आकाशाच्या दिशेनं उंच फेकली. ती वर गेलेली गदा, अजस्र गदा, ज्या गदेनं त्या भीमानं आतापर्यंत अनेक दुष्टांचा नाश केलेला आहे, अशी अजस्र गदा त्याच्याच मस्तकाच्या दिशेनं खाली येऊ लागली. त्यावेळेस त्यानं त्या देवाची प्रार्थना केली, या जगाचा चालक मालक परमात्मा कोण असेल त्यानं माझं रक्षण करावं. देव वरच्या वर प्रकट झाली, ती गदा झेलली, खाली उतरली. भीमाला म्हटले भीमा ही गदा तुझ्या डोक्यात पडून जर तुझा प्राण गेला असता तर? त्यावेळी त्याचे उद्गार आहेत, देवा तू मला मरू देणार नाहीस असा माझा तुझ्याविषयी विश्वास आहे. एवढा विश्वास असणं हा शरणागतीचा तिसरा प्रकार. विठ्ठला. विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. आणि विश्वास नसणाऱ्याला तर तुकाराम महाराज म्हटले अविश्वासी याचे शरीर सुतकी. त्याचं शरीर काय म्हटले? सुतकी आहे. नाथ महाराज तर म्हटले क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कायचा, व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. त्याचा त्याग केलेला आहे. म्हणून विश्वास, त्या देवावरती प्रचंड विश्वास असणं हा त्याच्या शरणागतीचा कितवा प्रकार? तिसरा. रक्षिष्यती विश्वास हा चौथा प्रकार आहे. गोप्तृत्व वर्णन तथा शरण्य म्हणून केवळ त्याचा स्वीकार करेल. तुझवी न कोणा शरण जाऊ नारायणा, ऐसा न देखे बी कोणी दुजाती ही त्रिभुवनी. तुकोबराय म्हणतात तसं भगवंत म्हणतो शरणागता शरण्य मीच येऊ, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता म्हणजे शरण जाणाऱ्यांसाठी, शरण्य म्हणजे शरण येण्यास योग्य मीच येऊ. देव ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस तो म्हणतो लोकांनी ज्याला शरण जावं असा जगात केवळ कोण आहे? मीच आहे. आणि तुकोबराय देवाबद्दल म्हणताना म्हणतात तुझं बी नको ना शरण जाऊ नारायण. देवाला सोडून कोणाला शरण न जाणं, केवळ त्या देवालाच स्वीकारणं शरण्य म्हणून हा शरणागतीचा कितवा प्रकार? चौथा प्रकार. गुप्तृत्व वर्णन तथा पाचवा प्रकार आत्मनिक्षेप. स्वतःला त्या देवाच्या पायावर झोकून देणं, फेकून देणं, टाकून देणं, पूर्णपणे त्या देवाला समर्पित होणं. कितवा प्रकार? पाचवा प्रकार. आणि कार्पण्ये, लीनता, दीनता, नम्रता, विनयता. तयाची विनयो हेची संपत्ती. नम्र झाला भूता तेने कोंडिले, जे जे भेटे भूत ते ते मानिजे. हा भक्ती योग निश्चित जाण माझा, असा अत्यंत नम्र स्वभाव असणं, सर्वाभूती भगवत भाव पाहणं हा शरणागतीचा भक्तिशास्त्राच्या दृष्टीने असलेला कितवा प्रकार? असे 6 प्रकार ज्याच्या जीवनात आले त्यालाच तुकाराम महाराज भाग्यवंत म्हणतात. विठ्ठला. आणि वेदांत शास्त्राच्या दृष्टीने शरणागती म्हणजे काय? एका वाक्यात सांगतो. ज्ञानेश्वरी मध्ये जिथे कुठे शरणागतीचं चिंतन आपल्याला आढळतं त्याच्यातील जवळजवळ सगळंच चिंतन हे वेदांत शास्त्राच्या दृष्टीने शरणागतीचं केलेलं आहे. वेदांत शास्त्रीय शरणागती म्हणजे काय
तर देवाशी आपला असलेला अनादि अभेद त्याचा निश्चय होणं याला म्हणतात वेदांत शास्त्राच्या दृष्टीने असलेली शरणागती. तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीम स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम. तया म्हणजे त्या ईश्वराला, त्या परमात्म्याला, तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रिघ महोदधिका गांग रिगाले जैसे. आपल्याला ते शरण रिघ एवढंच दिसतं, मागचं काय आहे ते पाहतच नाही आपण. काकड्यामध्ये नाही का धन दारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून पुढं सर्व सर्व मिथ्या हे जाणून मग शरण रिघा देवासी. हे राहता आपलं नुसतं शरण लक्षात राहतं. तसं अहम वाचा चित्त अंग देवोनिया हे सगळं त्या देवाला समर्पित करून मग शरण जायचं. उदाहरण दिलं महोदधिका गांग रिगाले जैसे. गंगेला समुद्राला ज्याप्रमाणे गंगा शरण जाते. आता समुद्रामध्ये प्रविष्ट झालेली जी गंगा, तिला जर विचारलं तू कोण, तर तिचं उत्तर मी गंगा असं नाही येत. सागरोहम समुद्रोहम, मी समुद्र आहे सागर आहे असं उत्तर येतं. पूर्वीचं कुळ नाम गोत्र रूप ह्या सगळ्याचा त्याग करून ती समुद्र रूप होऊन जाते. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. त्या देवाशी एक रूप होऊन जाणं ही आहे वेदांत शास्त्राच्या दृष्टीनं असलेली शरणागती. विठ्ठला सर्व धर्मान परित्यज्य सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. मोठं विस्तारानं भाष्य ज्ञानोबरायांनी केलंय, पण थोडं पाहायचं असं गरीबी हाट जेवढं लागतं तेवढं. बाकीचं तुम्ही घरी जाऊन वाचणारच आहात, म्हणजे वाचतच असाल अशी आशा धरायला काय हरकत नाही. नाहीतर आमचे श्री गुरु वैकुंठवासी घुले बाबा म्हणायचे, आम्ही कीर्तनकार मंडळी कीर्तन करताना असं गृहीत धरतच असतो की आमच्या पुढे बसलेले लोक रोज ज्ञानेश्वरी आणि गाथा वाचत असले पाहिजे, तरच कीर्तन करता येणं शक्य आहे. नाही तर कीर्तन करता येणार नाही. कारण कीर्तन करणं म्हणजे काय, ज्ञानोबराय काय म्हणतात, नामदेवराय काय म्हणतात, तुकोबराय काय म्हणतात, कुठं म्हणतात हे सांगणं म्हणजे कीर्तन. हे त्यांच्या पुढंच सांगणं शक्य आहे ज्यांना हे ठाऊक आहे ज्ञानोबराय तुकोबराय त्यांनी काय काय म्हटलेलं आहे. आता समजा मी इथं उभं राहिलो, मी म्हटलो कार्ल मार्क्स असं म्हटला, कांट असं म्हटला, लक्षात आलं का, अरिस्टॉटल असं म्हटला, काय आता समोरच्याला त्याची नावं ठाऊक नाही, हे खायचे पदार्थ आहेत का माणसं आहेत नेमके, लक्षात आलं का. हे त्यांच्या पुढंच सांगणं योग्य ज्यांना ही ठाऊक आहे. ज्या अर्थी कीर्तनकार बोलत असतो, नामदेवराय असं म्हणतात, तुकोबराय असं म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, त्या अर्थी पुढची माणसं ज्ञानेश्वरी गाथा वाचणारी असली पाहिजेत, किंवा कीर्तनकाराला तसं गृहीत धरावं लागतं. विठ्ठल या श्लोकावर मोठं भाष्य आहे. सुवर्णमणी सोनया ये कल्लोळ जैसा पाणिया तैसा मज धनंजया शरण ये तू. सोन्याचा मणी किंवा अलंकार सोन्याला पूर्णपणे शरण आहे, तो सोन्याहून भिन्न नाही आहे, सुवर्ण रूपच आहे. ये कल्लोळ जैसा पाणिया, पाण्यावर उठलेली लाट किंवा तरंग हा पाणी रूपच आहे, पाण्याहून तो वेगळा नाही. तैसा मज धनंजया शरण ये तू. हे अर्जुना त्या रीतीनं तुम्हाला शरण ये. घटाचे निनाशे गगनी गगन प्रवेशे मज शरण येणे तैसे ऐक्य करी. माझ्याशी तशा रीतीनं ऐक्य कर, अशा रीतीनं तुम्हाला शरण ये. हे अर्जुना कसं, ज्याप्रमाणे घट भंग झाल्यानंतर त्या घटातील आकाश महाकाशामध्ये काय होतं, विलीन होतं. देव बराच वेळचं पाहत होते. अर्जुन म्हणत होता, हे देवा मी तुला शरण आलेलो आहे, हे देवा मी तुला शरण आलेलो आहे. आणि पुन्हा देवानं विचारला प्रश्न, तू कोण, तर तो म्हणायचा मी अर्जुन. स्वदेहा नाम अर्जुन परदेहा नाम स्वजनू संग्रामाला मलिनू पापाचारू. स्वतःला काय म्हणतो अर्जुन. मग देवानं विचार केला, जर हा खरंच मला शरण आलेला असेल, हा म्हणतो त्याप्रमाणे, तर याला मी प्रश्न विचारल्यानंतर तू कोण, याचे उद्गार मी वासुदेव तत्वता असे यायला पाहिजेत. हा म्हणतो मी अर्जुन, मी जीव, मी सुखी, मी दुःखी, मी जन्मणारा, मी काया वाचा म्हणे तुका म्हणे तुझे, तुका म्हणे तुझे, तुका म्हणे तुझे. काया वाचा म्हणे तुका म्हणे तुझे, तुका म्हणे तुझे, तुका म्हणे तुझे. काया वाचा म्हणे तुका म्हणे तुझे तुझे नेने. त्या देवाशी एक रूपतेचा अनुभव, जसं तुझं मज नाही भेद केला सहज विनोद, इतकं त्याच्याशी काय होऊन जाणं, एक रूप होऊन जाणं, ही वेदांत शास्त्राच्या दृष्टीने असलेली शरणागती. मी सांगत होतो देवाचा आणि अर्जुनाचा संवाद आहे.
देव म्हणतो तू जर मला शरण आलेला असशील तर तुझे उद्गार काय पाहिजेत, मी परमात्मा स्वरूप आहे. पण तू स्वतःला काय म्हणतो अर्जुन, याचा अर्थ तुझं ते शरण शरण आलो असं म्हणणं हे काय आहे, खोटं आहे. आणि असं बोलताना तुझ्या बुद्धीला लाज वाटत नाही का? माझं ही शरणरी घिजे आणि जीवत्वीची अशी जे धिक बोली या न लजे प्रज्ञा केवी. हे अर्जुना, तुझ्या या बोलण्याचा धिक्कार असो. असं बोलताना तुझ्या बुद्धीला लाज वाटत नाही का? जर मला शरण आलेला असशील तर मद्रूपच तू होऊन जायला पाहिजे, पुन्हा स्वतःला तू जीव समजू नये. अर्थ काय तर जीवानं आपलं अस्तित्व त्या परमात्म्यामध्ये विलीन करून टाकणं, वेगळं न उरणं, हे वेदांत शास्त्राच्या दृष्टीनं असलेलं शरणागतीचं महत्वाचं लक्षण आहे. मग भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं म्हणा किंवा वेदांत शास्त्राच्या दृष्टीनं म्हणा, त्या देवाला जो कोणी शरण गेलेला आहे त्यालाच तुकाराम महाराज भाग्यवंत म्हणतात. विठ्ठला भाग्यवंत म्हणू तया शरण गेले पंढरीराया. अनेक ठिकाणी असे उद्गार आपल्याला आढळून येतील. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे. संसारी जन्मी जयाची लागे, संसारी जन्मी जयाची लागे, काम क्रोध लोभ निमाले ठाई, काम क्रोध लोभ निमाले ठाई. संसारी जन्मी जयाची लागे, संसारी जन्मी जयाची लागे, काम क्रोध लोभ निमाले ठाई, काम क्रोध लोभ निमाले ठाई. त्या परमात्म स्वरूपामध्ये आपलं अस्तित्व विलीन करून टाकणं हेच खरं काय आहे, भाग्य. आणि या भाग्याच्या प्राप्ती करताच माणसानं जन्माला आलं पाहिजे. नाहीतरी काय थोडी श्वान शुकरी बापुडी याच्याकरिताच हा जन्म आपल्याला दिलेला आहे. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे जे संसारी जन्मीचे, याची लागी अवघी आनंदाची सृष्टी झाली, सर्वत्र हरिदर्शन होणं. ह्या साध्याच्या प्राप्ती करता हा मनुष्य देह आपल्याला दिलेला आहे. असो भाग्यवंत म्हणू तया शरण गेले पंढरीराया. अशा रीतीनं देवाला जे शरण गेले त्यांनाच आम्ही भाग्यवंत म्हणतो. जे जे अशा रीतीनं देवाला शरण गेलेले भाग्यवंत आहेत, मागच्या काळात ते हा भवसागर तरुण गेले. आता आणि पुढच्या काळामध्ये अशा रीतीनं देवाला जे शरण जातील असे भाग्यवंतच हा भवसागर तरतील. अभंगाचं दुसरं शरण. तरले तरतिया परवाना, तरले तरतिया परवाना, तरले तरतिया तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. तुकाराम महाराज म्हणतात भगवंताला शरण गेलेले जे भाग्यवंत आहे तेच हा भवसागर तरुण गेले. आणि भविष्य काळात आताच्या या वर्तमान काळामध्ये सुद्धा अशा रीतीने देवाला जे शरण जातील तेच भाग्यवंत हा भवसागर तरतील. हा भरवसा, हा विश्वास, ही खात्री आपल्याला कोणी दिली? संतांनी दिलेली आहे. नामधारकाचा ठसा. नामधारक शब्द वापरलाय, संत शब्द न वापरता, कारण संत हे नामधारक आहे.
आम्ही नामाचे धारक नामाचे धारक नामाचे धारक नामाचे धारक नेनो प्रकार अनेक नेनो प्रकार अनेक नेनो प्रकार अनेक सर्व भाविक सर्व भाविक ओ सर्व भावे सर्व भावे आम्ही नामाचे धारक नेणो प्रकार आणि सर्व भाविक विठ्ठलची प्रमाण. तुकाराम महाराजांनी सांगितलं आम्ही कोण आहोत? आम्ही नामधारक आहोत. एकंदर शिक्का पाठविला इहलोका आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. इथं नामधारक शब्द आहे आणि शिक्का म्हणजे ठसा हा शब्द सुद्धा आहे. नामधारकाचा ठसा. आणि तुकाराम महाराजांची जी नामावली आहे त्यांच्या पंतू गोपाळ महाराजांनी लिहिलेली गाथा पारायणाच्या शेवटी आपण म्हणत असतो श्री तुकारामा प्रिय श्रीरामा असुरविरामा स्वानंद रामा. त्याच्यात एक नाव आहे महानामधारका. तुकाराम महाराज कोण आहेत? महानामधारक आहेत. आणि नामधारक संतांनी असा ठसा म्हणजे असा शिक्का मारून ठेवलेला आहे, असा निर्णय देऊन ठेवलेला आहे की जे भगवंताला शरण गेले ते तरले आणि भगवंताला शरण जातील ते निश्चितच तरतील. विठ्ठला तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. नामसाधना हे स्थळ आणखी कसं आहे? आज काही लोकांना वाटतं नामसाधना केली तर संत सांगतात त्याप्रमाणे आमचं आत्मकल्याण होईल, पारलौकिक कल्याण होईल, देव आम्हाला भेटेल, मोक्ष मिळेल. ही गोष्ट खरी आहे हो. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुत आहे. मग संतांच्या वचनावर आपला विश्वास आहे की बाबा संतांनी सांगितलं नाम घ्या तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. ठीक आहे हो, मोक्ष प्राप्त होईल. पण आमच्या संसाराचं वाटोळ झालं तर काही काही चरणांचा उलट सुलट अर्थ लावत असतात ते. देवाजीची खून आला ज्याच्या घरा त्याच्या पडे चिरा संसाराशी. देव ज्याला प्रसन्न झाला ते ओळखण्याची खूण आहे. म्हटले काय? त्याच्या संसारावर दगड फोडतो. अरे संसार म्हणजे जाणं येणं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम. या संसारावर काय पडतो? चिरा पडतो. किंबहुना येर झारे चिरा पडे. त्या येण्या जाण्यावर चिरा पडतो. लोकांना वाटतं नाम साधना जर आम्ही केली तर देव भेटेल, ही गोष्ट खरी. पण आमच्या संसाराचं वाटोळ झालं तर तुकोबाराय म्हणतात तसं नाही. नाम साधना हे स्थळ असं आहे की पारलौकिक कल्याणाबरोबर इहलौकिक कल्याण देखील तुमचं करून देतं. भुक्ती मुक्तीचे ते स्थळ भोळे भाविका निर्मळ. ते स्थळ म्हणजे नामसाधना हे स्थळ कसं आहे? भुक्ती आणि मुक्तीचं आहे. ज्ञानोबरांचे एक अभंग आहे बा. कर्म आणि धर्माचरी जे जया लागी साधक सिंगले साधन साधिता भागी. गोड तुझे नाम विठो आवडते मज तुझे उच्चारिता मना वाटत असेल आज. त्याचं तिसरं चरण आहे. भुक्ती आणि मुक्ती नामापाशी प्रत्यक्ष चारी वेद साही शास्त्रे ऐशी वदता ती साक्ष. विठ्ठला नाम साधनेनं देव तर मिळेलच पण आपला संसार सुद्धा सुखाचा होईल. भुक्ती मुक्तीचे ते स्थळ. भुक्ती म्हणजे भोग, इहलौकिक तुमचा व्यवहार संसार तो देखील सुखाचा करायचा असेल तर नाम साधना हेच स्थळ आहे. भुक्ती मुक्तीचे ते स्थळ. पण अट मात्र ही आहे की ती नाम साधना करणारा साधक कसा असला पाहिजे? भोळे भाविका निर्मळ. निर्मळ अंतःकरणाच्या भोळ्या भाविकांसाठी नामसाधना हे स्थळ भोग आणि मोक्ष असं उभय कल्याण करणार आहे. विठ्ठला तुकाराम महाराज हे बराच वेळचं सांगत होते. ज्या साधकाला सांगत होते त्यानं तुकाराम महाराजांना विचारलं तुकोबाराय तुम्ही भाग्यवंताचं लक्षण सांगितलं
जे देवाला शरण गेले त्यांना तुम्ही भाग्यवंत म्हणता, तेच तरले तेच तरतील असं संतांनी शिक्कामोर्तब करून ठेवलेलं आहे असं म्हणता. निर्मळ अंतकरणाच्या भोळ्या भाविकासाठी नामसाधना हे स्थळ संसार आणि परमार्थ दोन्ही कल्याण करणार आहे असं म्हणता. पण हे सगळं मनाने सांगता का? तुकोबारे म्हटले नाही, तुका म्हणे नाही विश्वासाच्या म्हणी पहावे पुराणी विचारुनी. मी हे मनानं सांगत नाही, हे सगळं पुराणाने गायलेलं आहे. शेवटच्या गायली पुराणे 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 गायले पुराणी तुका म्हणे वेदवाणी. तुकाराम महाराज म्हणतात, हे मी माझ्या मनाचं सांगत नसून या सगळ्या गोष्टींचं गान वर्णन पुराणांनी केलेलं आहे. आणि केवळ पुराणांनीच नाही,
थांबा थोडं, भानगड काय? लवकर सोडलं म्हणून गडबड करून राहिले का? अजून एक तास चालत नाही. थांबा ना 10 मिनिटं जरा शांत. मला तर किती घाई असली पाहिजे, संध्याकाळी कीर्तन करायचंय जाऊन. बरं तुमच्यासारखे येणारे भेटणारे मध्ये भेटायला जायचंय की नाही? थांबा जरा 2 मिनिटं थांबा. गायले पुराणी तुका म्हणे वेदवाणी. तुकाराम महाराज म्हणतात या सगळ्या गोष्टींचं गान वर्णन पुराणांनी केलेलं आहे. आणि केवळ पुराणांनीच नाही तर तुका म्हणे वेदवाणी. चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18 ही पुराणे. हरीसी गाती गायले पुराणी तुका म्हणे वेदवाणी. वेदे रामायणे चैव पुराणे भारते तथा आदौ मध्ये तथा चांते. हरी ही सर्वत्र गीयते गायिले पुराणी तुका म्हणे वेदवाणी. तरले तरते हा भरवसा नामधारकाचा ठसा. या अभंगाचं काहीच चिंतन या नैमित्तिक कीर्तन सेवेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी केलं. कैलासवासी मथुराबाई त्र्यंबक पाटील लोहकणे यांचं हे प्रथम पुण्यस्मरण होतं. आणि त्यांच्या कुटुंबियातील आप्पासाहेब त्र्यंबक पाटील लोहकणे हे मुलगा आहेत. भास्कर रावसाहेब पाटील लोहकणे नातू. श्रीमती सुमनबाई विश्वनाथ पाटील लोहकणे सून आहेत. बिपिन राजेंद्र पाटील कदम नातू आहेत. सौ सुमन कचेश्वर पाटील घटे ही मुलगी आहे. आणि गंगा भागीरथी पद्मा अरुण पाटील चौधरी ही मुलगी आहे. आणि या कुटुंबियांच्या सांगण्यावरून आणि आमच्या आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू भगवानजी महाराज शास्त्री यांच्या सांगण्यावरून या ठिकाणी या कीर्तनाला हे येणं घडलेलं आहे. या कुटुंबियाच्या वतीनंच जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेच्या 50 प्रती या ठिकाणच्या भजनी मंडळींना देण्यात येणार आहे. असे काहीतरी उपक्रम असले पाहिजेत. लक्षात आलं काहीतरी उपयोगी वस्तू त्या दिवंगत झालेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ अशी काहीतरी वस्तू. भजनी मंडळाला टाळ असतील, विना असेल, काही ठिकाणी असं आढळतं. किंवा आता तुम्ही दिले तसे ग्रंथ. आम्ही त्या एका ठिकाणी आता 15-20 दिवसापूर्वी श्राद्ध केलं होतं. तर आमच्या संस्थांची एक पुस्तिका आहे वैकुंठवासी गुरुवारे बंशीबाबांचं चरित्र आणि नेवास्याचे महत्व म्हणून. तो एका माणसानं ते 1000-1500 प्रती छापल्या आमच्या अनुमतीवरून. आणि त्या सगळ्या लोकांना काय केल्या वाटल्या. असं काहीतरी हरिपाठ वगैरे हे वाटणं ही चांगली गोष्ट आहे. नाहीतर दुसरे सत्कार वगैरे आपण करतो. आता ह्या लग्नाधिकांना आपल्याला जावं लागतं, आपण जात असतो नेहमी. ते सत्काराचे फेटे किती खर्च होतो बरं त्याचा. ते का बांधले फोटो काढले की टाकून देतात, पुन्हा त्याचा काय होतो नाश होतो. त्याच्यापेक्षा अशा काही चांगले जर उपक्रम राबवले तर चांगलं होईल. त्यांनी ही तुकोबरायांच्या गाथेच्या 50 प्रती भजनी मंडळीला काय केल्या आहेत समर्पित केलेल्या आहेत. असो यांच्या या निमित्तानं आलेली ही सेवा. अगदी महाराजांनी सांगितलं होतं तुम्ही जिथे उभा राहाल तिथून तुम्हाला समोर अगदी गंगाच दिसणार आहे म्हटले. गंगेच्या सन्मुख या ठिकाणी ही सेवा करण्याचा योग आला. सर्व मंडळी यातील काही जण परिचित आहेत. महाराज मला 1-2-3 वेळेस भेटले होते या भागामध्ये. आणि मला वाटतं संस्थानावरती आले होते एकदा. रामकृष्ण महाराज शिंगवेचे बरोबर. ते म्हटले मला आता मग अशी कानात तिथं यावं लागेल तुम्हाला म्हणून प्रयत्न करूया. या नियमाच्या सेवा नसतात त्या काळात थोडी बहुत सवलत असली, महिन्यातून 2-3 दिवस सवलत असते, त्या काळात आम्ही कीर्तन करण्याचा प्रयत्न करतो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी संत पुरुषांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी आपण थांबूया. एक परत इतके वेळा नाही भगवान महाराज हे करून घेऊ ना आपण. विठ्ठल जय जय विठ्ठल जय